तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आज जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे मी पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेबांसहित. तुम्हाला सुट्टी नाही, पण तुमचं शहाणपण मी मराठीच्या पुढे चलू देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतलेलं अभियान लावा ना, काय द्यायचंय? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं, चाल मी जी आर काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या देणार, कारण ते ओबीसी आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे म्हणून कशाला बोलू आम्ही तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचे मन जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा जी आर तुम्ही का काढत? इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माझा अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक शब्द सुद्धा बोलत नाहीत, का तर त्यांना विश्वास ह्योच वरच आरक्षण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणले 1 महिन्यात जी आर काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारासाठी बोलावलं, माय बापू काय चूक आहे बाई? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा आणखी? मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का? काय समज, याला वेळ द्यायचा तर 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा जी आर काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे. पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा जी आर काढला त्याच धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्या जी आर मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं. या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो जी आर निघणार आहे तो 1994 ला जसा जी आर काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे. कारण त्यांना कसं काय जी आर काढला 94 ला एका दिवसात आरक्षण मिळालं, आम्हाला कसं काय मिळालं? 8 महिने झाले तरी. म्हणजे पुन्हा खोटी मला पाहिजे नाही, मग मी खोटा ठोकीत असतो. तुम्ही खोटी ठोली की मी खोटा ठोकला. मी बोलतो तसंच करतो. मी माझ्या जीवनात माझ्या समाजाचा विश्वास संपादन याच्यावर केलाय. मी प्रामाणिक राहिलो, बेमान माझ्या समाजाशी नाही झालो आणि आयुष्यात होणार नाही. मला ना ते खोटे आरोप करून खोटं बोलून ते पैसे कमवून मला त्या पैशातून माझ्या लेकराला अन्न खाऊ घालायचं नाही. ते बेमानी करत नाही. इथं उपाशी तर पडून मरण, पण खोटं बोलून पैसे पद मारायला नाही कमवायचे. कमवणारी गॅंग दुसरी त्यांचा चालू आहे. मी शांत राह म्हणतो, यांच्यात लय खतखली. मी शांत राह म्हणतो, एका दिवसात भोगा करते. एका दिवसात हे मराठीच्या पोरं एवढं बेकार खनखन मायापासून डोकं खराब करून टाकलं येते. म्हणून आमका यावर बोलला, तमका तेव्हा बोलला, बोलून दे म्हणलं. त्याला नुसतं बोलायचंय. मला समाजच्या सोडायच्या 6 करोड लोकांची मला रोज काम आहे. याला नुसतं बोलायचं काम. हे म्हणते तुम्ही बघतो, म्हणलं नको बघतो, पाय पडतो, गप्प बस. हे जी आग आहे ना, ही लय मोठा जाळ आहे मराठ्याला खेटल्यावर. एका दिवसात मोठा करते. मी लोक येतोय, त्यांना वाटलं भेटतीच का म्हणून बोलत नाही. आणि तुला मोज येत नाही तरी आम्ही म्हणून बोलत नाही. छक्के पंजे कसले दिसते, वेगळे दिसते. छक्के पंजे कसले का दिसते. आता बाया मी काय करू काय करा म्हणतो आमचं वाकडं. नाही तर काय राहू तिच्या. अरे मग काय, अरे मी शेतकऱ्याचं पोरग, मग राग येतो राव तुम्ही खोटं बोलता. अरे जीवनात रक्त कसं असावं? जातवान आहे बापाचा मराठ्याचा रक्त अंगात असा. तसे नालायक रक्त खोटं बोलून आरोप करायचे.
आणि पैसे कमवायचे त्याचा गु खायचा आणि लेकराला खाऊ घालायचा. काय जिंदगीला अर्थ आहे तुमच्या? मरा, त्याच्यापेक्षा मरा. काय जगातच असतात. तुम्हाला वाटतं होतं मी दादा येतो मी या बोलतो तेव्हा बोलतो. अरे तुला पण माहिती मी काय चीज आहे. मी बी लय मोठ्या तालमीतला पठ्ठ्या येऊ हे तुला पण माहिती. फक्त या पठ्ठ्याच्या खांद्यावर मराठ्यांनी माझ्या गरिबांनी जबाबदारी टाकली म्हणून ऐकून घेतली. कारण मी जर एक वाकडं पाऊल टाकलं तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. या समाजाला प्रश्न सोडायला वेदना सोडायला माणूस नाहीये. माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी गप आहे. मला ते लेकर दिसतात काही करताय की नको तू गप बस. माझ्या मनालाच बोलतो मी तुझे गप मार घाल गप बस गप बस गप बस गप बस. काय करतो मग तू येडवणी करशील तर त्या आईला उगाच हे समाजाच्या लेकराला कल्याण होते. तो यामुळं मला रोज काम आहे. इकडे केस झाली हॅलो केस झाली मी लगेच म्हणतो हा लगेच थांब ना थोडं की एकदम खात नाही. आपला फोन लावा ना मग पाठवा. अरे लावूच तर सुद्धा दम खात नाही बा. मी लगेच फोन लावतो त्याच्यावर कोण खोटी केस केली त्याला मान कम फोडीला त्या पोराला कम नाही घेतलं. आता टंक लेखन आले लघु लेखन पोटे ते सरकार सगळं बैठक लावली. त्यांना ते मृत घोषित केलं. म्हणलं करू नका मृत घोषित त्यांना सांगितलंय. मला रोज काम आहे त्या लेकरा बाळांचं कल्याण करायचं. ईडब्ल्यूचे पोरं मुंबईत बसवले. बावनकुळे साहेबाला सांगून ती बैठक घ्यायला तो मार्गी काढायला लावला. मला वाटतं काढला त्यांनी ते काम केलं म्हणलं केलंच म्हणलं पाहिजे. या मताच्या आम्ही उदय सामंत साहेब सांगितलं तुम्ही तिचे काढा मला बलिदान केलेलं कुटुंब एमआयडीसीत लावायचे तुम्ही एसटीत लावले ती एसटी गरम डोंगर खाली गरम हवा येते म्हणजे आमचे लेकर मेलेत आमच्या समाजासाठी. त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले तर त्याला त्यांनी एसटी गिअर लागून टाकायला इकडून गिअर सुद्धा हातात येत नाही ते एसटी आणि त्याला एसटीत टाकले. ते शिकलंय मरणाचं आणि त्याला एसटी ड्रायव्हर. शिक्षणाप्रमाणे द्या माझ्या लेकराचं कल्याण होऊ द्या ना. या भूमिकेत मी म्हणून मी हे नाटे लागत नाही. मला रोज काम आहे रोज काम आहे. इथून साहेब मध्ये पोरं त्यांच्या काय भरत्या राहिल्यात की एमपीसीच्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाढून देतो म्हणलेले ते काम आहेत मला ते करून घ्यायचे. सारथी मधले पोरं आपले माय बापू आपले विषय लेखन गेले आपण कधी मोगम बसत नाही. तुम्ही जांतरवाली येताना इथं सत्य माहिती मिळते म्हणून येतात. गुन्हा जे तुम्ही तळतात ना इथून सत्य समाजाच्या हिताचं घेऊन जायचं म्हणून येतात. म्हणून तुम्ही गुन्हा तळताना तिथं गुन्हा तळायला टाइम नाही हो कुणाला. मी तुम्हाला जेवढं काय सांगतो ते सत्य सांगतो. यांनी सारथीच्या पोराचे काम आहेत. 80,000 पोराच्या शिष्यवृत्त्या थांबल्या कावाटोळा करता आमच्या पोरांचा. मला माहिती मिळाली ती खरी खोटी माहित नाही. 1600 ते 1800 करोड रुपये महामंडळाचे ठरले. मेले ना पोरं आमचे कर्जबाजारी होऊन. इकडं भारतात देवेंद्र फडणवीस साहेब कथाकच सांगत आम्ही मराठ्यांना उद्योगपती करायला लागलो. महामंडळ स्थापन केलं आणि परतावे कोणी द्यायचे. पोरं कर्जबाजार झाले शिबिर खराब व्हायला लागले. मला काम आहे. मला रोज समस्या आहेत. कोणाच्या बांधाच्या शेताच्या आहेत कोणाच्या पोरी शिकायला आहेत तिथले आहेत कोणाच्या कॉलेजचे आहेत कोणाच्या शाळाचे आहेत कुणी दवाखान्यात आहेत कोणाचा ऍक्सिडेंट झाला. मला रोज ते काम आहेत. मला समस्या सोडायला लागतात. बोलणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायच्या. उठला की फक्त बोलायचं. दुसरं आहे का पुत्र तरी का दारात. मला रोज काम करायचं आणि मी समजा